मसाला सगळं. आणि तो काय फ्राय केलाय काय चालू आहे म्हणा? शरीरासाठी बनवलं शरीरासाठी. आणि हे फ्राय फ्राय. मध्ये अरे वा वा वा. अजून व्हायचंय काय? हा आता याच्यासाठी चालू आहे. बर बर बर. मटण टाकलं उकळायला. हा. या गावचं रत्न, या गावची माती किती मोप या गावामध्ये आलो, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. आणि विषय म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं गाव, धरण आहे. आता हिस्सापूर धरण काय तर आहे, त्याच्या बाजूला गावचं मैदान आहे. कारण बरेचशा लोकांच्या जमिनी त्यात गेल्यात, त्यामुळं धरणाच्या काठीवरच हे गाव वसलेलं आहे मोप. तर आपण पहिलवान अमोल चव्हाण यांच्या घरी आलो आपण, आणि गावचं मैदान आहे ते पण व्हिडिओ, थोडं वेगळा व्हिडिओ बनवू आपण. आणि गावामध्ये आहे का नाही, सर्व पहिलवानांसाठी 2 क्विंटल माशांचं फ्राय मासे असो की जेवणात मासे असो हे दिलं जातं, ते पण व्हिडिओ बघू आपण. हे गाव आहे आणि पहिलवानाच्या घराचं बांधकाम चालू आहे, अमोल चव्हाण यांच्या घरचं. आपण आलो त्यांच्या घरी, आणि अमोल चव्हाण यांच्या घरी आल्यानंतर आपण बघतोय वडील पण आहेत. वडील, हा नमस्कार काका. पहिलवान पण आहेत. पण किती दिवस झालं गावाकडे आलाय? कालच आलाय. कुस्त्यासाठी? कोणाबरोबर आहे कुस्ती? आता बघू पण कुस्त्या चांगल्या असतात बरं का. तुम्ही त्यावेळेस बघितलं, गटामध्ये पण खूप चांगल्या कुस्त्या केल्या. कुठलं मैदान होतं ते? वैराग जवळ रस्तापूर मोहिते पहलवानचं. छान कुस्त्या केल्या तिथं. किती कुस्त्या केल्या तुम्ही? 4 कुस्त्या. कुस्त्या स्पीड मध्ये खूप चांगल्या असतात. आता कुठे सराव करताय? कुर्डवाडीलाच आहे काय? काही इकडे आलाय गावाकडं? ठीक आहे. आता कुस्तीसाठी आलाय. घराचे बांधकाम चालू आहे म्हणा. छान छान. ठीक. पहलवानांची दालोद, विजयवाडा, स्टार पहलवान या ठिकाणी आहेत. आणि चाय पिण्यासाठी आलो आम्ही मस्तपैकी. जोडीदार दिसना की तुमचा येऊ आपला विक्रम भाऊ सध्या कोल्हापूरला आहेत, लवकरच येईन आता विदर्भात 1-2-4 दिवसात. आता विषय काय झालाय, पहलवानाला इकडे जेवण चालू आहे, तयारी मैदानचं. आणि जेवण स्पेशल आहे बरं का. हे सगळं मच्छी चालू आहे. हे बघा मच्छी. पहलवान काय मच्छी फ्राय असणार आहे का काय असणार आहे? मच्छी फ्राय होय काय? हे फ्राय पण असणार आहे मच्छी. आणि इसापूर धरण बाजूलाच आहे, त्यामुळे स्वच्छता इकडे चालू आहे, धुवायला वगैरे. आणि इकडे काय भात आहे काय? भात वगैरे मस्त चालू आहे. पहलवानांची सोय इकडे, चपात्या चालू आहेत. इकडे जवळपास शिजत आलेलं आहे. किती वेळ लागणार आहे आचार्य? हे गावालीच असतील, कमिटीच, कुस्ती कमिटी. हा. तर किती किती हे असणार आहे मासे? हे मासे आहे 1 क्विंटल 50. 1 क्विंटल 2 क्विंटल आहे माशी. आणि 30 किलो बोकडाचं मटण आहे. बर. शाकाहारी काय आहे का नाही? शाकाहारी पालक वरण आहे. अरे वा. जिरा राईस आहे. हा. छान छान. मस्त मस्त. मंडळी मैदान असं चालू आहे. आणि पलीकडे धरण आहे बघा, किती सुंदर धरण आहे. आपण तिकडे जाणार आहोत, बघूया आपण धरण कशा पद्धतीने आहे. त्याच्या अगोदर मैदानाचं पण रूपरेषा दाखवू आपण. नागेश बोराडे सर निवेदक म्हणून आहेत या कुस्ती मैदानामध्ये. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. सत्य संकल्पाचा मंडळी आहेत या ठिकाणी. सत्य बोलणाऱ्याच्या पाठीमागे तुमच्यासारखे दानशूर माणसं सुंदर बनायला उभे असतात. आणि क्रेश फुलवाडीचा इसापूर धरण आहे तिकडं. जस काय गोव्याला आलोय किंवा कोकणात आलोय असंच वाटतंय. निसर्गरम्य वातावरण आहे, बघू शकता तिकडं. काय जवळच आहे धरण इकडं. तर बघू शकता तुम्ही इकडं मस्तपैकी वातावरण आहे. आणि किती छान आहे बघा. समुद्र दिसल्या का दिसतंय. आणि इकडे हे गाव आहे. मामा गोव्याला आल्यागत वाटतंय की हो? हा, गोव्याला रत्नागिरीला आल्यागत वाटतंय. लय भारी वातावरण आहे. तुम्हाला असं गार वारत लागत असं उन्हाळ्यात? होय, भारी वाटते खरं. हा, लय थंडी वार येते ना इकडं. हा, कडेलाच घर आहे तुमचं, त्यामुळं मस्त आहे. पहलवान इकडे कुठे फिरायलाय कुस्त्या सोडून देऊन? आम्ही गेलतो ड्रॅगन खायला गेलो. ड्रॅगन फ्रूट
तिकडं कुठं आलाय कुठे आहे हाय काय होय पलवान कुठे गेलाय फिराय का बोटीतनं फिराय गेलाय धरणाच्या इकडं इकडे बोटी नाही. मंडळी बघू शकता तुम्ही धरणाच्या बाजूला आलोय मी आणि ही पलवान पण आहेत फिरायला आल्यात काही मस्त पैकी गोव्याला आल्या का वाटतंय ना एक ट्रिप काढल्या का आलाय आणि तिकडं पण पलवान बसल्यात असं मस्त आहे. बोटिंग वगैरे करत नाहीत का इकडं हा कुठं आहे बोट हा तिथं आहे वाटते हा बोट आहे. पंच कमिटी आहेत आणि नागेश बोराडे सर काय मैदानाला निवेदक आहेतच आणि ही सर्व आयोजक मंडळी आहेत. इथं पैसे देण्याचं काम चालू आहे पलवानांना बक्षीस राजू पोले सर महत्वाची भूमिका बजावतात या ठिकाणी पलवानांना मानधन देण्याचं काम चालू आहे. सगळे पलवान मंडळी आहेत पंच कमिटी मंडळी आहेत गावकरी मंडळी आहेत कुस्त्या चालू आहेत. काय चालू आहे इकडं माशाला मसाला लावायचं चालू आहे. सुरुवातीला आलो मस्तपैकी इथं लावलेलं आहे मसाला सगळं आणि इथं काय फ्राय केलाय काय चालू आहे म्हणा हे शरीरासाठी बनवलं शेरव्यासाठी आणि हे फ्राय 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 मध्ये अरे वा 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 अजून व्हायचंय काय हा आता हे याच्यासाठी चालू आहे. बर 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 मटण टाकलं उकळायला हा बोकडाचं. अरे जोरात तयारी मेजवानी आहे की पलवानासाठी हा किती वेळ लागेल अजून झालं हे अर्धा प्लेट पाऊण तास. मग पलवानाला जेवणाची तयारी कधीपासून जेवायला यायचं 7 वाजता. बरं. अभिजित मस्के आहेत आपल्या सोबत आणि या ठिकाणी सगळं मॅनेजमेंट चालू आहे. सर एकंदरीत काय सांगाल तुम्हाला काय वाटतं की या पलवानासाठी एवढं चांगलं मेजवानी घ्या. मी पूर्ण भारतभर फिरतोय महाराष्ट्रभर फिरतोय रोज मैदान असतात पण असं जेवण पहिल्यांदाच पलवानाला मिळत आहे. नमस्कार. पहिले तर मी असं सांगतो बाबा सर्वांचे म्हणजे आसवले साहेब जे आहेत ते सर्व कुस्त्यांचे वगैरे म्हणजे ठिकाणी जाऊन व्यवस्थित लाईव्ह लोकेशन वगैरे हे करून आणि सगळ्यांना लाईव्ह दाखवतात त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. धन्यवाद सर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा आता आमचा मोपचा कार्यक्रम आहे. तर या ठिकाणी माझे वडील स्वतः हे विदर्भ केसरी होते. तर यामध्ये वडील जे आहेत ते वडील स्वतः कुस्तीगीर असल्यामुळे ते कुस्ती खेळण्यासाठी विविध ठिकाणी जायचे तर त्यावेळेस त्यांची जेवणाची व्यवस्था व्हायची नाही. सगळ्यात कारण की कुस्ती खेळणारे आलेले जे पण म्हणजे हे राहायचे पैलवान राहायचे तर ते कुस्ती खेळायचे पण त्यानंतर त्यांना उपाशीपोटी घरी यायला लागायचं कारण की पहिलेच्या काळी म्हणजे उपाहारगृह नव्हते कुठं हॉटेल नव्हते काही नाही. बरोबर. तर वडिलांनी ते एक मनामध्ये धरलं बाबा जे पण आपल्या इथं कुस्ती खेळायला पैलवान येतील जे पण प्रेक्षक येतील तर त्यांच्यासाठी आपल्या म्हणजे थ्रू एक जेवणाची मेजवानी असली तर त्यांचं म्हणजे काय म्हणता येईल कुस्ती खेळल्यानंतर त्यांचा जो पण म्हणजे स्टॅमिना गेलेला आहे तर तो याच्यामुळं म्हणजे हे येईल पुन्हा रिजन्युएट होईल. त्यामध्ये आमचं आता इथं धरण एक आहे जवळ इसापूर धरण मग आमच्या इकडे फिश फेमस असते तर त्या अनुषंगाने मग आम्ही फिशचा बेत ठेवतो. दरवर्षी आमच्या इथं 2-3 क्विंटलच्या आसपास आम्ही फिश वगैरे हे बनवतो आम्ही. नक्कीच. आणि तुम्ही सर्वात महत्वाचा मुद्दा जे बोललाय का नाही आता आम्ही बऱ्याचदा मैदान लावतो आता जवळपास 10-11ला मैदान संपणार. हे जर जेवणाची व्यवस्था नसली असती तर 10-11ला काय कुठलं हॉटेल चालू नसणार आहे. ज्या पलवानानं पलवानची परिस्थिती आहे तशी आमची पण आहे कारण की 10-11च्या नंतर बंद असतात हॉटेलचं जेवण एक चांगलं नसतंय कधी कधी उपाशीपोटी आम्हाला जावं लागते. म्हणून खरोखर तुमच्या वडिलांना जे उद्देश ठेवून ते आज जेवण बनवत आहेत ते कौतुकाची गोष्ट आहे. धन्यवाद. याच्यामध्ये सर्व गावकऱ्यांचं पण सहकार्य लागते आम्हाला कारण की एक जी म्हणजे गोष्ट आहे ही गोष्ट करणं म्हणजे एका माणसाचं काम नाही त्यामुळे सगळ्या मोप गावाचं पण आम्हाला फार सहकार्य आहे त्यामुळे हे सगळ्या गोष्टी शक्य होतात. नक्कीच. ते पलवानांना जेवण्याची सगळी पंगत आहे या ठिकाणी जेवायला आणि आता इकडे तयारी तर फायनली जेवण इकडं बनवलेलं आहे आणि फ्राय तयार झालेला आहे. इकडं अजून काय काय चालू आहे अजून सुद्धा चालू आहे गरमागरम जेवण आणि आपण तर बनवलेलं आहे. आता अशा पद्धतीनं साहेब पण आहेत. साहेब महाराष्ट्रातील एकमेव मैदान असं आहे तिथं पलवानाला मच्छीचं जेवण दिलं जात आहे. याच्या पाठीमागचा उद्देश काय कारण की बऱ्याचदा पलवानाचे हाल होत्यात मैदान संपलं की जेवाय सुद्धा मिळत नाही पण तुमचं कौतुक आहे की तुम्ही पलवानाची एक उत्तम जेवणाची व्यवस्था केलेली आहे. मी आनंद पुंजाराव मस्के PSI सेवानिवृत्त हिंगोली. मी विदर्भ चॅम्पियन होतो 85 मध्ये. तर हे आम्ही दंगलला कुस्ती खेळण्यात जात होतो
त्यावेळेस आता तुम्ही जे अर्ध उत्तर दिलं आम्ही ज्यावेळेस दंगलला गेल्यानंतर कुस्त्या 9 वाजेपर्यंत चालायच्या, त्याच्यानंतर भजे खाऊन यायचो, पोटभर जेवण मिळायचं नाही. आम्ही 20-20 किलोमीटर पैदल यायचो, तर त्यावेळेस भुकेनं खूप व्याकुळ व्हायचो. तर माझं म्हणणं होतं की पैलवान हे साधारण घरातला असते, त्यांना जेवणाची कमीत कमी व्यवस्था व्हावी. दुसरी गोष्ट आमच्या इथं धरण आहे, तर मला एक इच्छा होती की सर्वांना एक माझ्याकडून माझी परिस्थिती थोडीशी ठीक आहे, मी एक पाहुणचार द्यावा सर्व पैलवानाला, ही मी पैलवानीतूनच मी नोकरीला लागलेली आहे. तर या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की हे पाहुणचार एक आहे आणि हे असंच जेवण प्रत्येकाने म्हणजे मच्छी तरी नाही दिली तर साधं भात आमटीचं जेवण काय द्यावं, आयोजन केलं पाहिजे. अशी एक माझी अपेक्षा होती. त्या दृष्टिकोनातून आम्ही दंगलची माती सुद्धा चांगली ठेवली, बसण्याची व्यवस्था सुद्धा ठेवली. मधात आम्ही खिचडी म्हणजे चणे आणि खिचडी ठेवली होती. पैलवानाला भूक लागल्यानंतर भजे खाल्ल्यापेक्षा थोडा पौष्टिक आहार दिला तर चांगलं होईल. आणि या दृष्टिकोनातून मोपकरी ही सर्व मंडळी आमच्या इथं मोपला पैलवान मंडळी खूप शौकीन आहे. पैलवानीचा आमच्याकडे वारसा आहे, तर ही खूप झटते पैलवान मंडळी. पंडितराव मस्के लहाने बंधू आहेत, गुलाबराव मस्के मधुरे बंधू आहेत आणि राजू कोले, ही डॉक्टर साहेब, ही सर्व मंडळी, आणखी मारुतराव झराड किंवा हे सर्व मंडळी इतक्या आता हे मारुतराव झराडचं घर आहे, सर्व घर हे पूर्णतः आता ही पैलवानाच्या ताब्यात आहे. अरे वा. आणि सर्व मंडळी ही झटते सर्व कामासाठी. पैलवानाच्या याच्यासाठी आता सर्वजण हे वाढायला लागले तर आणि इतक्या शौकीन आहेत की म्हणजे पैलवानाची व्यवस्था करावी हा उद्देश आहे. आणि तुम्ही आले त्याबद्दल धन्यवाद. आणि अशीच सर्वांनी व्यवस्था घ्यावी पैलवानाची. पैलवान साधारण घरातला असते, हा माझा उद्देश होता. नक्कीच धन्यवाद. थँक्यू.